हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नानोड चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजची व्हिडिओ आज मी खडकीला गेलेले आर्मी स्कूलमध्ये पीटीएम होता। तर त्यातलेच काही छोट्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते की आर्मीच्या क्वार्टर्स कशा असतात किंवा एक पूल आहे तो पूल नका इंग्रजांनी म्हणजे इंग्रजाच्या काळातला आहे, त्यांनी जो बांधलेला तो अजून देखील तसाच्या तसाच आहे आणि खूप छान आहे। तर तो देखील मी तुम्हाला म्हणजे शूट केलेला आहे थोडंफार जितकं होईल तितकं, आणि स्कूल पण दाखवते कारण की आर्मी स्कूल सहसा दाखवायला चान्स भेटत नाही कारण की आतमध्ये एंट्री नसते। तर चला पाहू पुढील प्रमाण। तर हे आमचं महादेवाचं मंदिर आहे, खूप प्रसिद्ध आणि खूप जागृत मंदिर आहे। इथे महाशिवरात्र म्हणजे सोमवारी तर विचारू नका, पण महाशिवरात्रीला हे मी जे दाखवते ना तिथे पूर्ण लाईन असते, एवढी गर्दी असते। तर इथे आता आपण चाललोय स्कूलमध्ये, तर तुम्हाला चला दाखवते पुढील प्रमाणे। तर आपण ऑलमोस्ट आर्मीच्या एरियामध्ये पोचलेलो आहोत आणि हे जे सगळे झाडं आहेत ना हा पूर्ण आर्मी एरिया इथनं सुरू होतोय। आता तुम्हाला मला जितकं दाखवायला जमेल तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की क्वार्टर्स वगैरे कुठे आहेत, साहेब लोकांच्या क्वार्टर्स कशा असतात आणि बाकीच्यांच्या क्वार्टर्स कशा असतात, जेवढं दाखवायला जमेल तितकं मी दाखवते। तर हे पाहू शकता तुम्ही समोरचा जो पूल आहे ना, आता हे जे नेटच्या समोरचा मी झूम करून दाखवलं आहे ना तो पूल इंग्रजांच्या काळातला पूल आहे। इंग्रज गेले पण पूल सोडून गेले ना, तर तसंच गते, पण खूप खरंच खूप स्ट्रॉंग पूल आहे। आता हे जवळून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे भारी मला असं वाटते काहीतरी 110 वर्ष ह्या पुलाला झाले। हे बघा, हे जे पूर्ण दगडाने रचलेला पूल आहे, हा पहा, हा बघा, हा पूर्ण दगडाने रचलेला आहे पूल आणि खूप सुंदर प्रकारे जसाच्या तसाच आहे। खूप वेळा तिथे पूर वगैरे येतो तरी पण त्याला काही ढमा नाही लागत आहे। तर हे आपण इथे खडकी बाजारमध्ये आलेलो आहोत। तर इथे आम्ही खडकी बाजारला आलेलो आहे। खडकी बाजार हा असा एक बाजार आहे ना, इथे ना लग्नाचा बस्ता खूप भरला जातो। माझ्या लग्नाचा बस्ता देखील इथेच भरलेला, कारण की इथे ना म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, जर 50,000चा जर लग्नाचा बस्ता झाला असेल ना, तर आपण बार्गेनिंग करून तो 20,000 म्हणजे 20,000 नाही 20K पर्यंत आपण आणू शकतो, म्हणजे 20,000 पर्यंत ते आणू शकतो। इतकं म्हणजे ते खडकीचा बाजार ह्या गोष्टीसाठी होलसेल मार्केटसाठी खूप फेमस आहे। तर मी तुम्हाला मगाशी एक गेला असेल बोर्ड तुम्ही बघितलं असेल, 4,000मध्ये कोणताही मोबाईल, म्हणजे कळत नाही मला कसं असं असू शकतं। मी तिथे उतरले नाही कारण की आम्हाला पीटीएमसाठी खूप लेट होत होता, उगाच टाईम निघून गेला असता तर मग परत एक तर आर्मी स्कूल आहे एकदम, एक तर त्यांचे वसूल असे असतात ना की टाईम टू टाईम गेट बंद झालं तर इथनं एवढं लांब येऊन 2 तासाचा प्रवास करून आम्हाला रिटर्न फिरावं लागलं असतं। तर फक्त सांगण्याचा मुद्दा एवढंच की खडकी बाजारमध्ये लग्नाचा बस्ता वगैरे जेवढे काही बस्ते वगैरे भरतात ना ते इथे खडकीमध्ये भरतात। एवढंच की हाफ किंमत, म्हणजे खूप होलसेल मार्केट आणि एवढे 101 व्हरायटीज असतात ना की विचारू नका, खूप छान। नेक्स्ट टाईम कधी जर मी खडकी बाजारमध्ये आले आणि कुठे शॉपिंग करायला गेले ना तर नक्की प्रॉपरली व्हिडिओ काढेल। हा तर चला, तर ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते आलं। तर हे क्वार्टर्स आहेत, हे क्वार्टर्स जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या पुलाप्रमाणे अंग्रेज होते त्या काळातले हे क्वार्टर्स आहेत, दगडाने बांधलेले, म्हणजे तरी 70-80 वर्ष झाले त्या क्वार्टर्सला। आणि हे जी बिल्डिंग आहे ना हे आता न्यू क्वार्टर्स आहेत। तर हे कंपाऊंड आहे ना, हे कंपाऊंडच्या पलीकडे साहेब लोकांच्या क्वार्टर्स असतात। पाहू शकता तुम्ही गेट वगैरे सगळं इथे, म्हणजे सुविधा असते, गेट वगैरे सगळं, वॉचमॅन वगैरे सगळं असतं। तर हे साहेब लोकांचे क्वार्टर्स आहेत जे जरा आउटसाईडला असतात। आता मी बाकीचे क्वार्टर्स दाखवते तुम्हाला। तर हे पण साहेब लोकांचेच क्वार्टर्स आहेत, खूप छान एकदम अशा एक असं ना बंगलो टाईप, त्या टाईपमध्ये आहेत। आणि हे जुने क्वार्टर्स आहेत, खूप म्हणजे ते पडलेत ह्या टाईपमध्ये क्वार्टर्स झालेत त्या। हा पहा, हा एक अजून पूल जो समोर दिसतोय बघा, थांबा 2 सेकंड, जर दिसला समोरचा जो पूल आहे ना गाड्या जात आहेत, तो एक पूल अंग्रेजांच्या जमान्यातला आहे, 70-80-90 वर्षापूर्वीचा। तर हे एक नाही का, हा एक मला भिंतीवरती ज्या प्रकारे चित्रकलाकृती केली ना ते खूप छान वाटतं। आता हे जे तुम्ही क्वार्टर बघितली ना आता गेली ती पण क्वार्टर्स आहेत, ते फ्लॅट टाईप क्वार्टर्स आहेत। हा गेट आहे त्यांचा मेन, तर ते फ्लॅट टाईप क्वार्टर्स आहेत, 1 BHK 2 BHK 3 BHK जसं पाहिजे तसे त्या क्वार्टर्स आहेत। त्या क्वार्टरसाठी पण खूप नंबर लावावा लागतो, तेव्हा ते कुठे 3 BHK आणि 4 BHK क्वार्टर्स भेटतात।
तर इथे आम्ही स्कूलमध्ये पोचलेलो आहोत। तर जसं मला दाखवायला आता पुढे जमेल तसं मी तुम्हाला दाखवते, कारण की एकतर तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, तरी पण थोडंफार जेवढं दाखवायला जमेल तेवढं मी दाखवते तुम्हाला। एक तर गर्दी पहा तुम्ही, कारण की मीटिंग आहे स्कूलमध्ये, PTM असल्यामुळे भरपूर म्हणजे गर्दी आहे गाड्यांची। तर हा मेन गेट आहे आर्मीचा, स्कूलचा मेन गेट आहे। तुम्ही बघता इथे खूप म्हणजे कमांडो वगैरे एवढं म्हणजे सोय, म्हणजे असं नाही का बिलकुल असं हे नाही आहे, कोणी आतमध्ये सहजासहजी जाऊ शकत नाही, एवढी हे केलेलं असतं तिथे। तर हे आर्मीचे टेम्पो आहेत, हे मुलांची स्कूल आता सुटेल तर मग ते क्वार्टरपर्यंत त्यांना नेण्याचं काम करतं। पाहू शकता तुम्ही, क्वार्टरमधल्या मुलांसाठी तो टेम्पो असतो स्पेशली। हे कदाचित मला असं वाटते कुठेतरी ट्रेनिंगसाठी जात आहेत, त्याची तयारी सुरू आहे। पाहू शकताय तुम्ही की इथे किती गर्दी आहे, कारण की सगळ्याच मुलांचा PTM होतं। आणि तुम्ही हे जे पाहताय ना ते सगळे म्हणजे अदर कोणच नाही आहे, सगळे आर्मीवालेच आहेत। आर्मीवाल्यांचेच इथे म्हणजे ॲडमिशन आहे मुलांसाठी, अदर ॲडमिशन नाही भेटत इथं, तर भेटायला पाहिजे। मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये पण एका बोललेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये। तर हा मेन गेट आहे स्कूलचा, खडकी आर्मी स्कूल म्हणून। तर आपल्याला सेकंड गेटने जायचं आहे, कारण की सेकंड गेटमध्ये म्हणजे थर्ड स्टँडर्ड तिथे असतात, 5, 6, 7, हां 5, 6, 7 तिथे स्टँडर्ड आहे। जी मी आता स्कूल तुम्हाला दाखवणार आहे ना ती फक्त 3 स्टँडर्डची आहे, म्हणजे एका स्टँडर्डमध्ये काहीतरी डिव्हिजन Fपर्यंत असतात, ABCDEF Fपर्यंत असतं, तर तेवढे क्लासरूम असणं साहजिक आहे। तर इथनं एंट्री आहे। आता मी डायरेक्टली तुम्हाला मीटिंग झाल्यावरच भेटेल, अलाउड नाही आहे। तर इथे मी डायरेक्टली मीटिंग झाल्यावरच व्हिडिओ करायला सुरू केलं आहे। तर हे पाहू शकता, ह्या जो मध्ये ग्राउंड आहे आणि कडेला जी स्कूल आहे ना ते फक्त 5, 6, 7चीच आहे, कारण की डिव्हिजनच एवढे आहेत ना, एका ह्याच्यामध्ये Fपर्यंत म्हणजे 7 डिव्हिजन एका स्टँडर्डचे आहेत। 5चे 7 आहेत, तर 6चे 7चे। तर इथे आम्ही कॅन्टीनला चाललेलो, कॅन्टीन होती कारण की खूप लेट झालेला। आम्ही मे बी 11 वाजता 10:30ला निघालेलो आम्ही, 11 वाजता तिथं आम्ही बरोबर स्कूलला पोचलेलो, सॉरी 11:30ला काहीतरी स्कूलला आम्ही पोचलो। तिथे 1 तास तरी प्रवास आहे, 1 तासाचा, कारण की खूप लांब आहे घरापासून स्कूल। आणि त्याच्यानंतर इथे खूप भूक लागलेली म्हणून सगळे कॅन्टीनमध्ये वडापाव खायला आले, पण वडापाव काय भेटला नाही आम्हाला, म्हणून त्या ताईने इथे पॅटीस घेतले, दाखवते मी तुम्हाला। तर पाहू शकताय स्कूल एवढं सुंदर आणि एवढं म्हणजे नाही का, जिकडे तिकडे झाडं लावलेत आणि खूप शांतता वाटत होती स्कूलमध्ये। स्कूलच्या समोर पण झाडं आणि झाडाला कट्टा। तर इथे ताईंना असं वाटलं मी फोटो काढते, म्हणून ते मला म्हटलं काढ व्हिडिओ, आणि नंतर म्हणतात माझा व्हिडिओ टाकू नको, आणि मी व्हिडिओ काढेल आणि टाकणार नाही असं होईल का। तर आम्ही ह्याच्या आहोत ना सर्वजणी, त्या आम्ही म्हणजे एक म्हणजे पहिलं जे आर्मी स्कूल होतं ना त्या आर्मी स्कूलपासूनच आमची ओळख आहे। म्हणजे जिथनं श्रुतिका 3 स्टँडर्डला होती ना, तिथपासून आमची ओळख आहे। आणि आता आम्ही खडकीच्या आर्मी स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं, तिथनं आता त्याने पण तिथेच घेतलं, तर मग अजून आमची मैत्री घट्ट होईल ह्या पुढे। त्यांची मुलं आणि श्रुती मला असं वाटतं नर्सरीपासून त्या स्कूलमध्ये आहे, सॉरी LKGपासून स्कूलमध्ये आहेत, पण आमची ओळख जास्तीत जास्त 3 स्टँडर्डच्या पुढे झाली। आणि तिथनं आम्ही एकमेकींना छानपैकी ओळखतो, फोन कॉल्स आमचे चॅटिंग वगैरे सुरू असतं, स्कूलच्या संदर्भात पण पर्सनली पण। जे आता मी झूम करून जो क्लासरूम दाखवला तो श्रुतीचा आहे। तर फायनली आम्ही आता घरी निघालो, कारण की 1:30 वाजलेलं आणि आता जाईपर्यंत आम्हाला 2:30 वाजणार होते, कारण की 1 तास आम्हाला जायला लागतो। तर इथे मी निघालेले, पाहू शकता तुम्ही जागोजागी कमांडो आहेत, जागोजागी।
गर्दी एवढी असल्यामुळे आम्हाला ऑटोवाल्याला शोधावं लागलं सिरियसली. शेवटी ते सापडले आणि मग आम्ही निघालो घरी जायला. तर चला आता राधे राधे. ही जी क्लिप आहे ना, मी जाताना बघितलेलं, पण म्हटलं ही व्हिडिओ मला काढायचीच आहे. खूप छान कलाकृती केली आहे खरंच. हे पहा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ कशी वाटली खरंच कमेंट करून सांगा. जेब में हमरी 2 रुपया, दुनिया को रखे ठेंगे पे भैया, सुख दुख को खूंटी पे टांगे और पाप पुण्य चोटी से